हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग जो शूट होतोय हा पर्पजली शूट करतोय. ह्याच्या आधीचे 2 व्लॉग कायच म्हणजे असं प्लॅनिंग करून शूट नव्हते केलेले. एक तर क्रिकेट खेळायचा, माझं बिल्डिंग खाली क्रिकेट खेळण्याचा असं काही प्लॅन नव्हता. त्या टायमाला मनालीने लेट केला आणि सिद्धेशने लेट केला. त्या टायमाला मग मी खाली खेळायला गेलो. मग खेळायला गेल्यावरती मग काय बाई पोरं आणि आम्ही आणि वरून गौरवला लागलेलं पण खूप एन्जॉय केलं त्या टायमाला. तर आत्ता मम्मी जाणार आहे आज नेरळला. तर नेरळला जाण्याचं लास्ट खूप म्हणजे 1-2 ब्लॉग तर झालेच असतील बहुतेक, की त्याच्यामध्ये मी बोललो आहे की मम्मी बिझनेस चालू करणार आहे आणि तिचे प्लॅनिंग डे बाय डे चेंज होत राहतात. तर आता तिने फायनल केलं आहे की ती स्टॉल लावणार आहे तिकडे. तर स्टॉल ह्या गोष्टी लावणार आहे, एक तर मिसळपाव आणि एक कांदा पोहे. त्या आमच्या सोसायटीच्या बाहेरच लावणार आहे. तर त्याचं तिने काय प्री प्लॅनिंग केलं आहे माहीत नाही. आतापर्यंत कोणत्या रिक्वायरमेंट आहेत त्या पण आम्हाला सांगितल्या नाही. तर तिने स्वतः बोलून घेतलं आहे तिकडच्या लोकांबरोबर वगैरे. आता ती एवढे दिवस राहिली आहे तर तिला बऱ्यापैकी अंदाज आला आहे त्या गोष्टीचा. आणि त्याचबरोबर जर का कोण माथेरानला जात असेल तर माझ्या मम्मीचं स्टॉलचं अजून नाव नाही डिसाईड झालं आहे, पण बघितलं तर तुम्हाला कळेल. तर तिकडे थांबून मिसळपाव पक्का खावा, मिसळपाव किंवा कांदा पोहे. ठीक आहे, मी पण आता जाईन मध्ये बघीन बाबा स्टॉलचं काय आहे काय नाही. तर ते पण एक शूट करू. मम्मीची आहे अशी इच्छा की ती स्टार्टअप करते तेव्हा आम्ही पाहिजे तिथे, पण काम पण आहे, सर्व गोष्टी मॅनेज करायचं, पण ट्राय तर पक्का करणार. काय वैतागलीस की काय माझं बोलणं ऐकून? अरे म्हणजे काय प्रश्नाचं उत्तर काय देऊ रे का? अरे तू काय फडा बोलतोयस? अरे तुझ्याबद्दल बोललो बाबा. माथेरानला आल्यानंतर तुला कस्टमर भेटणार आहेत. अरे काय? अरे कस्टमर भेटणार आहे मग माहिती. तू काय काय डिसाईड केलं? ह्याच 2 गोष्टी डिसाईड केल्या ना, मिसळपाव आणि किती वाजता स्टॉल लागणार? सकाळी 7-7:30 लागणार स्टॉल. सकाळचा नाश्ता म्हणजे 7-7:30च्या नंतरच चालू होतो ना. 7-7:30 वाजता. मम्मी तुला उठायला किती वाजता लागेल? 5 वाजता. 5 वाजता उठणार? आणि आज किती वाजता उठलीस? आज 7:30ला उठले. 7:30 आणि 5 मध्ये फरक माहिती तुला? 2.5 तास लवकर उठायला लागेल. 7:30ला उठून डोसे बनवले, बटाट्याची भाजी केली. काय बोलतेस? कुठे? खोबऱ्याची चटणी केली. अरे बापरे, बटाट्याची भाजी आणि डोसे, 9:30ला नाश्ता. याच्यामुळे लक्ष नव्हतं. अरे तू प्रॅक्टिस करतेस की काय? अरे यायला जिंदगी गेली याच्यात. जिंदगी? प्रॅक्टिस काय करायची आहे? मग होईल तुम्हाला पण क्लास. दादा येतोय ना? तुम्हाला पण प्रॅक्टिस होईल जेव्हा तुमची पोरं मागतील ना. अच्छा, त्या टायमाला आपोआप आता काढतो थांब. काय? मी काय पोरं तुला मी काय बोलतोय? हे काय करतेस आता? तुझं काय तिकडचं तुझं बोलणं वगैरे झालंय तर काय ते सरपंच झालंय बोलणं ना? तर आता काय बोलणं काय झालंय तुला? काय म्हणजे तिकडची जागा डिसाईड झाली? तो टेबल नाही घेतलाय, फ्रीज घ्यायचा आहे, बाकी सर्व ॲक्सेसरीज जमा केलेस काय? म्हणजे काय काय लागणार आहे? ते टोप, भांडी बिंडी सर्व आहे का तुझ्याकडे? सगळं आहे माझ्याकडे. फक्त आता मला टेबलची गरज आहे. भांडा गुंड्याची तर काय मला भरपूर काही कमीच नाही. अरे बापरे, पहिल्यापासून ना? मी नेरळला पण तसं स्टॉक करून ठेवलंय, योगेश्वरीला पण. म्हणजे मला कसलं काही घ्यावं लागत नाही नवीन विकत. अरे बापरे, पैसेवाली पब्लिक आहे ना? पब्लिक नाही, ज्याला संसार म्हणतात ह्याला संसार. अरे बापरे, तू तर खूपच टाइम पासून लवकर लहान वयातच करायला घेतलायस ना, त्यामुळे एवढी भांडी जमा झाली तुझ्याकडे. नाही रे, मग म्हणजे नवीन काय दिसलं की घेत राहायचं. अच्छा, पण झालं ना आता, तुला पण उपयोगी पडलं. माझ्याकडे तर बाई खूप बऱ्यापैकी सामान आहे. माझ्याकडे तर बऱ्यापैकी सामान आहे. कसलं सामान आहे बऱ्यापैकी? कसलं म्हणजे सामान, भांडी तुंडी वगैरे सर्व. कोणी दिली? अरे तूच दिली. पण मी काय बोलतोय, सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन, तू आता ही भांडी कुंडी सर्व आहे तर तुला आता चल लग्नाचा विषय निघालाय, तर तुझं लग्न कोणत्या वयात झालं? माझं 19 वर्षाचं. अरे रे बिचारी, ही माझी मम्मी वाटत पण नाही ना, यंग वाटते. सगळे क्लायंट बोलतात अरे यंग आहे तुझी मम्मी, फिट आहे. आता डॉक्टरकडे किती वेळा जाऊन आली? 7 आठवड्यातून. येण्याची नजर लागतं. तर आता आहे मी फिट आहे आणि राहणार. डॉक्टरकडे कसं म्हणजे आता वयानुसार थोडंफार प्रॉब्लेम होतात, होणार, शरीर आहे ते. आणि आता तिकडे आता ही बिझनेस चालू करते. थोड्याच दिवसामध्ये मम्मी तिकडे गाला पण घेईल ना. मी फिट होणार म्हणजे कसं? अरे मी गाल्याचं बोलतोय. दिवसभर घरामध्ये असल्यामुळे आता मला जास्त एनर्जी येणार की मला हे करायचंच आहे, मग मी राहणार. दिवसभर घरामध्ये राहिल्यामुळे आता मी बिझनेस चालू केला ना की मी फिट होणार, कारण का मला सगळी कामं मला करायचीच आहेत ना. मग त्याच्यामध्ये कसं माणूस जरा
रिलॅक्स होतो जरा, म्हणजे धावपळीमध्ये. अच्छा, तू आता फ्रीजचं वगैरे काय केलं? आता तू टेबल कुठून अरेंज करणार आहेस? तू तर मला 1000 वेळा विचार. अरे सॉरी, म्हणजे मी तुला आता लास्टचं विचारतोय. मॉडेलच होतं, फ्रीज आहे हयात की नाहीये तो मला समजत नाही. तिकडे जाऊन चेक कर मग. पण हे तर सांगशील ना, टेबल आज तू उद्या दुपारी तिकडे पोहोचणार आणि सॅटर्डे सकाळी स्टॉल लावणार, एवढं फास्ट यायचं. एवढा गोंडस आहे ना की 10 वेळा प्रश्न विचारून माणूस प्रश्नाचं उत्तर विचारण्याच्या आधी प्रश्नच विसरून जाईल. अरे रे, तू सांग मग आता. चल, मी प्रश्न एवढा प्रश्न विचारण्याचा प्रश्न बाहेर झाला पाहिजे ना, उत्तर विसरली पाहिजे. विसरणार मी तू आज काहीतरी माणूस शेवटी त्याच्यामध्ये बाबा नको बाबा ह्याचं काय किती वेळा सांगता येऊ विचारता, किती वेळा. मालवणीमध्ये बोल, मालवणीमध्ये. मग त्याच सांगतोय. काय सांगतस? एक शब्द गोल 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 गोल, परत तोच टॉपिक, परत गोल परत तोच टॉपिक. मग मी असं म्हणते बाबा पण त्या इम्पॉर्टंट आहे ना. कसला इम्पॉर्टंट? 10 वेळा गिरून इम्पॉर्टंट होता. शब्द मोठा होतो, जाड होतो. खडू किती वेळा गिरवशील? चल ठीक आहे. सायन्स नको सांगू, सिम्पलची गोष्ट आहे. आता तू स्टॉल लावणार आहेस, ठीक आहे. बाकी तिथे सर्वांबरोबर बोलणं झालेलं आहे, बस बाकी काय नाही, ठीक आहे. हे सारखं गोल 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 फिरवते. सिम्पल गोष्ट, स्टॉल लावणार. हे काय बनवलंस ते सांगा तिचं. हे बघू दे, मी बघितलंय डोसा वगैरे. आता किती डोसे घेऊन जायचे? डोशाचा तवा माय खरडून त्याची वाट लावून टाकला नाही कोणी. म्हणजे मी होती तेव्हाच. नाही तर नंतरला आता बोलची सोनालीने गेलं का? त्याचं ना आता वरतो कलर केलं असं. मग त्याचं आता काय करशील? काय केलं? दादा बोलला मम्मी काय ते एकदा कर, मला नाश्ता हवाय ना तर मी बिना नाश्ता. आता मी माझ्या पोरासाठी केलेला, मी त्याला उपाशी कसा पाठवणार? म्हटलं बघा आंबोळ्या काढते. आंबोळ्या काढल्या. आंबोळ्याचे काय डोसे निघाले? आंबोळ्याच केल्या, डोसे नाही काढले. अच्छा, मला एक डोसा काढला पण तो कुरकुरीत झाला, पण तो चिपकला त्याला. अच्छा, मग आंबोळ्या निघाल्या. मग आंबोळ्या काढल्या. जाऊ दे, काहीतरी केलं ना, बस पोटात गेलं. मग कसं त्याच्यावर बटर मारलंय ना, फिनिश. मम्मी मला काय उत्तप्पा वगैरे आहे ते बाबा डब्यात दे भरून. हे तुझे डब्बे पण लास्ट टाइम बिझनेसला घेतलेलेस ना, त्या टायमाला पण खर्च केलेलाच फालतूचा. तुझी पार्टनर नाही भेटली. तुझ्या पार्टनर नाही काय सल्ला दिला तुला? त्रिशा तुमची पार्टनर भारी आहे. त्याला सगळ्याला पार्टनरशिप मध्ये तिला घेऊन फिरतेस. एकावरती एक सजेशन. आता काय घ्यायला बोलली? प्लेट घ्यायला बोलली, बाउल घ्यायला बोलली, काय बोलली? कुछ नाही कुछ भी मतलब. तू सारखं मला सांगतोयस. पण आता दादाकडे जे रेडवाले बाउल आहेत ना, ते मी घेऊन जा. किती बाउल आहेत तसे? ते त्याच्याकडे भरपूर आहेत, पण ऑलरेडी मी 2 टाकलेत त्याच्यात. अरे मग बऱ्यापैकी तेच बाउल घेऊन जा. बरं आहे घेऊन. पण दादाला गोडाऊन, दादाला कसं माहितीये, आज सांगितलं बाबू केलंस बरोबर. हा मग मी करतो आज, पण नाही बोलत नाही माझा पोरगा. पण आनंद पण नाही. आनंद तर नाहीच, पण नाही पण बोलत नाही. चांगलं आहे ना. चला, चांगली गोष्ट आहे. आता तू तुझ्या माऊलीला सांगायचं म्हटलं तर, सोनू माऊलीला, अगं मम्मी टाइमच भेटला नाही. हिच्याकडे टाइम भरपूर असतो, पण त्याचा वापर करणार कोण? ती हे बघते, रामायण बघते. कोणाचं? स्वतःच. ते मोबाईल मध्ये बघतं रामायण. काय वाईट आहे? बघू दे. चल ठीक आहे. आता तू दे भाऊ, फटाफट बांधून, मला जिमला निघायचं आहे. तुमचे ना डबे वरता मला नाकीनं होईल. ते टिफिन मध्ये काय मला 5 पैसे सुटत नाहीत. टिफिन मध्ये ऑलरेडी परत मी बिझनेसमॅन आहे ना, बिझनेस वुमन आहे ना, मग मी फुकटचा टिफिन देते रे सगळ्यांना. मग काय करतेस असं? बिझनेस करत जा. ठीक आहे, चल. क्या बोल रहे हो भाई? आज ना माले पे चढ़ जाओ. मेरे को वो डब्बा चाहिए रेड वाला. वो बाउल चाहिए, समझ में आया भाई? कौन सा? रेड वाले बाउल आते ना, वो चाइनीज वाले. हाँ. वो चाहिए. है ना तुम्हारे पास? रहेगा शायद. निकाल लेना सब. साहब बोला तुम्हारा है क्या? साहब तुम्हारा बोला है तो है तो देना. मगर बोला वो ज्यादा लंबा है. मैं बोला एक बार चढ़ेगा ना, लेकिन आगे सब भरा हुआ है माल. तो आगे का हटा के निकालना भाई. देखते हैं आगे. क्योंकि आजच पाहिजे ना मम्मी, आजच पाहिजे ना. मांगते हैं. मैं साहब को तुम्हारे 4 दिन हो गया बोल के. नहीं बोला तो इसको कंप्लेंट कर देना. चल आता निघेल. आता ते फटाफट. हाँ बॉटल भर के रखा. चला, मम्मी लागली वेळ आम्हाला. आता आपण हा ब्लॉग संपवूया, नाही तर परत ते डिस्कशन होत राहणार. आणि आता त्रिशा मॅडमची पण एंट्री झालेली आहे. त्रिशा कुठे आहे? त्रिशा इथेच खाऊन जाणार. आता मम्मीचा डब्बा बाहेर जाणार. चल ठीक आहे, आता ठेवतो फोन. बाय बाय. लाईक करून सबस्क्राईब करा, कमेंट करा भाई या व्हिडिओला.